नमस्कार। ज्याप्रमाणे माणूस माणसावर प्रेम करतो त्याचप्रमाणे पशुपक्षीसुद्धा एकमेकांच्यावर अगदी जीवापाड प्रेम करत असतात। जेव्हा आपल्या जवळचा कोणीतरी आपल्याला सोडून जातो तेव्हा काय वेदना होतात ते फक्त ज्याची त्यालाच कळते। असंच काहीसं मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यामध्ये घडलं आहे। शिवपुरी जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करत असताना एका नागाचा मृत्यू झाला तर नागिन जखमी झाली। परंतु नागाचा यामध्ये मृत्यू झाल्याने ती जखमी नागिन मात्र त्या ठिकाणाहून किंचितही हलली नाही। हे दृश्य पाहण्यासाठी तेथील परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, परंतु एवढी गर्दी पाहूनही ती नागिन मात्र जागची हललीही नाही। शिवपूर जिल्ह्यातील नरवाड तालुक्यातील छत्री गावामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये खोदकाम चालू होते। दरम्यान खोदकाम चालू असताना जमिनीतील एका बिळाला जेसीबीचा पंजा लागला आणि त्यामध्ये बिळातील नागाचा मृत्यू झाला तर नागिन जखमी झाली। हे पाहून जेसीबी चालकांनी खोदकाम थांबवले आणि खाली उतरून तो मृत पावलेला नाग उचलून बाजूला फेकण्यासाठी खाली उतरला असता शेजारील नागिनीने मात्र त्याला पाहून फणा काढला आणि नागाजवळ जाऊन उभी राहिली। हे पाहून जेसीबी ड्रायव्हर घाबरला आणि शांतपणे बाजूला झाला। ही घटना वाऱ्यासारखी संपूर्ण गावात पसरली आणि घटनास्थळी गावातील लोकांनी एकच गर्दी केली। एवढी गर्दी पाहूनही ती नागिन मात्र नागाजवळ फणा काढून उभी होती। यानंतर शेतमालकाने सर्पमित्राला बोलावले आणि सर्पमित्राने येऊन प्रथम जखमी नागिनीवर उपचार केले आणि जंगलात नेऊन सोडले।